नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीराम लता श्रीकांत पत्की आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जगण्याला क्षणभंगूर म्हणतात. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या असंख्य चेतना, अगणित प्रेरणा जगणं नवं वाटेपर्यंत आपल्याला धीर देतात. परंतु याच नाविन्याची जेव्हा सवय होते, मनातलं बालपण जेव्हा हरवू लागतं, जरा जर्जरतेचे ढग आयुष्याचं आभाळ जेव्हा निस्तेज करतात, तेव्हा मात्र आयुष्य जगण्याच्या स्फूर्तीचा स्रोत बाहेर कुठे न शोधता आपल्याला अंतरंगातच शोधावा लागतो. जगणं हे असं क्षणभंगूर मानलं तरी सुद्धा असंख्य अनुभवांनी, घटनांनी, आनंद दुःखाच्या प्रसंगांनी जगण्याचा आयाम विस्तारत जातो. हा आयाम विस्तारत असताना काही असे आजार मानवी शरीराला जडू शकतात जे एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे, सख्याप्रमाणे आपली सोबत करतात. असेच काही आजार जे आपली दीर्घकाळ सोबत करतात, ज्यांची आपल्याला स्वतःहून काळजी व्हावी लागते, असे आजार म्हणजे किडनीचे आजार अर्थात वृक्करोग. याच किडनीच्या आजारांविषयी आयुर्वेदाच्या अंगाने आपण आज विचार करणार आहोत. मार्गदर्शन करणार आहेत आपले सर्वांचे लाडके आवडते आयुर्वेदाचार्य वैद्य समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपलं पुनश्च एकदा स्वागत. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्विद्या पारंगत आयुर्वेदाचार्य आहेत. अष्टांग आयुर्वेद रुग्णालय पुणे, विश्ववती रुग्णालय कोल्हापूर, नर्गिस दत्त कॅन्सर रुग्णालय बार्शी अशा प्रथितयश रुग्णालयांमधून ते आयुर्वेदाचे प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात. आज आपण त्यांच्याबरोबर किडनीचे आजार आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, पण आपल्या सर्व प्रेक्षकांचा सहभागही आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया आम्हाला पुढील दूरध्वनी क्रमांकांवर चटकन संपर्क साधा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. प्रश्न विचारताना तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवा, ज्यामुळे तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्टपणे ऐकू येतील. प्रश्न विचारताना रुग्णाचं वय आणि काही विशिष्ट आजार, उदाहरणार्थ उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असल्यास त्यांचा उल्लेख प्रश्नात अवश्य करा. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आज आपण चर्चा करतोय किडनीचे आजार आणि आयुर्वेद. मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. सर, किडनीचे आजार खूप फैलावत चाललेला हा विकार आहे आणि हळूहळू त्याचं प्रमाण समाजामध्ये वाढत आहे. बरोबर. तर वृक्क जे किडनीचं संस्कृतमधलं नाव आहे, तर वृक्क या शब्दाची किंवा या संज्ञेची आयुर्वेद नेमकी व्याख्या कशी करतं? बरोबर. कसं आहे, आधुनिक शास्त्र हे काय करतं की वृक्कामध्ये लघवीची किंवा मूत्राची उत्पत्ती धरतं. तर आयुर्वेद तसं धरत नाहीये. ही सगळ्यात महत्वाची आणि ह्या विषयाच्या अनुरोधाने महत्वाची गोष्ट आहे. हे अगदी ॲलोपॅथीपेक्षा खूपच वेगळा विचार आहे. वेगळा विचार आहे. आणि आता आधुनिक शास्त्र असं म्हणायला लागलंय की वृक्कापेक्षा यकृतामध्ये लघवीची उत्पत्ती होते. म्हणजे काही दिवसांनी हळूहळू ते आयुर्वेदाने सांगितलेला जो मुद्दा आहे तो पुन्हा लक्षात घेतील असं वाटतंय. आणि संशोधन करत असताना हा मुद्दा नक्की लक्षात येणार आहे. तर तो मूळ भाग जो आहे तो आपण लक्षात घेऊया. आपल्या मोठ्या तड्याचा जो सुरुवातीचा भाग आहे, सीकम, जिथं अपेंडिक्स लागलेलं असतं, तिथं आतमध्ये पुरीश जराकला म्हणजे एक अस्तर असतं जिथं मळ तयार होतो अन्नातला, आणि तो नंतर विष्ठेच्या स्वरूपात बाहेर पडत असतो. तर या एव पुरीश जराकाला, सायव अस्थि जराकाला, म्हणजे तिथं हाडं तयार होतात असं आयुर्वेदाने सांगून ठेवलेलं आहे. तर तिथे एक शोषमान वन्नी नावाचा अग्नी आहे जो शोषण करतो आणि पिंडरूप अशा मळातलं पाणी काढून घेतो. आणि ते पाणी जे आहे ते शतशः नाड्यांच्या वाटे, म्हणजे नळ्यांच्या वाटे बस्तीमध्ये, म्हणजे ब्लॅडरमध्ये येत असतं. आणि अशा पद्धतीने आयुर्वेदाने मूत्राची उत्पत्ती धरलेली आहे. म्हणजे वृक्काचा याच्यात संबंधच आणलेला नाहीये. तरी सुद्धा आपल्याला हे दिसतंय की वृक्कापासून गविन्या किंवा युरेटस निघतात आणि ते ब्लॅडरमध्ये जातात, मूत्रनलिकाच्या निघतात आहे. तर हे असं का सांगितलं गेलेलं आहे? तर त्याच्यासाठी मृतशोधन पद्धत, म्हणजे डिसेक्शनची पूर्वी सुश्रुताचार्यांची जी पद्धत होती ती बघणं हे जास्ती गरजेचं आहे. आता डिसेक्शन जे शवविच्छेदन आपण करतो मेडिकल फील्डमधले लोक, ते आणि पूर्वीचं खूप वेगळं होतं. तर प्रेत जे आहे ते तरुण वयातलं किंवा फार फार तर मध्यम वयातलं असं घ्यायचं आणि ते कुश, काश, नल, दर्भ, कांडेक्षु अशा 5 वल्कलाने ते वेष्टित केलं जायचं आणि ते वाहत्या पाण्यामध्ये पहिल्यांदा ठेवलं जायचं. नंतर मग बांबूचे वगैरे कुंचे तयार करून ते प्रेत उत्तम पद्धतीने सडलं की नंतर मग एक एक त्वचा तयारची काढत त्याचं डिसेक्शन सांगितलं. तर अशा पद्धतीने जर आयुर्वेद हे सुश्रुताने 5000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. तर ह्या पद्धतीने जेव्हा आपण अॅनाटॉमिकल आस्पेक्ट लक्षात घेतो ना, त्यावेळी ह्या शतशः नाड्या काय आहेत ते आपल्याला समजतं. युट्रस पासून वरती दुग्धवाहिन्या कशा गेलेल्या आहेत, आता जे रिसर्च होऊन लोकांनी, आधुनिक शास्त्राच्या लोकांनी सांगितलं, हे त्यावेळेला 5000 वर्षापूर्वी सांगितलं गेलेलं आहे. तर हे मिल्क वे जे आहे ते आता गर्भाशयापासून स्तन्याशयापर्यंत गेलेले जे दिसतात ते ह्या पद्धतीच्या डिसेक्शनने दिसू शकतात. तर या सगळ्यामध्ये बस्ती शीर्ष
म्हणजे ब्लॅडरचा वरचा डोक्याचा भाग म्हणजे वृक्क असे आहेत आणि या वृक्काचाही संबंध जो आहे तो आयुर्वेदाने मूत्रोत्पत्तीत धरलेला आहे, परंतु पहिल्यांदा कुठं धरलेला आहे तर उंडूक नावाचा जो भाग आहे तिथं धरलेला आहे. तर हे जर लक्षात घेतलं तर ह्या आजाराची एक वेगळी डायमेन्शन तुमच्या लक्षात येईल आणि मग आयुर्वेदाचे उपचार हे वेगळे का आणि प्रभावी का हे यातनं समजू. युरोबिलिनोजिन आणि स्टर्कोबिलिनोजिन हा जो प्रकार आहे मेडिकल ॲलोपॅथीमध्ये, बरोबर, हा कदाचित थोडाफार या गोष्टीशी संबंधित आहे असं मला दिसतं. बरोबर आहे. पण जसं तुम्ही सांगताय की ही संज्ञा पण वेगळी आहे आणि ॲलोपॅथीपेक्षा हा बदल वेगळा आहे थोडासा व्याख्येमध्ये सांगताना. बरोबर आहे. तर त्याच्या निर्मितीमध्ये सुद्धा बदल आहे. हा खूपच आहे. आणि वृक्काची ही जी उत्पत्ती आहे ती आता जसं आधुनिक शास्त्राचे लोक हे तिन्ही जर्मिनल लेअर पासून धरतात, एक्टोडर्मा, एंडोडर्मा आणि मेसोडर्मा. तर ह्याच्यापासून असल्या कारण त्याचे आजार जे आहेत ते जास्ती कॉम्प्लिकेटेड होतात असं दिसतं. पण आयुर्वेदाने ही उत्पत्ती जी आहे ती प्रसाद रूप म्हणजे चांगल्या पद्धतीचा कफ, प्रसाद रूप मेद धातू शरीरातला जो आहे तो म्हणजे फॅट आणि प्रसाद रूप रक्त धातू, या तीन गोष्टी जर उत्तम असतील तर माणसाला किडनी फेल्युअर होऊ शकत नाही. तुम्ही असं लक्षात घ्या की किडनी एक पूर्ण काढलेली आहे, दुसरी अर्धी काढलेली आहे, तर उरलेल्या अर्ध्या किडनीवरती सुद्धा माणूस सगळं आयुष्य पूर्ण जगू शकतो. म्हणजे 80% नेफ्रॉन्स खराब झाल्यानंतर माणूस आजारी पडतो. म्हणजे माणसं किती वाईट वागू शकतात, खाऊ पिऊ शकतात ह्याचं उत्तम उदाहरण ह्याच्यानं लक्षात. तरी सुद्धा शरीर आपल्याला साथ देत असतं, पुनर्बांधणीची संधी देत असतं आणि तरी आपण ह्या गोष्टी समजून उमजून घेऊ शकत नाही आणि कसंही वागणं हे चालू राहतं. तर तिथं कुठंतरी बाइंडिंग करणं हे मधुमेहाच्या लोकांनी आणि रक्तदाबाच्या लोकांनी करायला हवं, असा एकंदरीत विचार आपण वृक्कात. अगदी अगदी ते तुम्ही सांगताय ते अगदी खरं, कारण मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन गोष्टींमुळेच पुढे पुढे CRF किंवा ज्याला आपण ॲलोपॅथीमध्ये क्रोनिक रिनल फेल्युअर आणि मधुमेहाच्या पहिल्या सूत्रामध्ये आपण असं म्हणतो की मधुमेह उत्पन्न होत असताना आस्या सुखम स्वप्न सुखम दधीनी म्हटलंय. आस्य म्हणजे तोंड, त्याचं सुख म्हणजे तोंडामधली जीभ जी आहे त्याच्यासाठीच माणसं जेवत राहतात आणि मधुमेहाची पायाभरणी जी आहे तिथे सुरू आणि त्याचा एंड जो आहे तो मग किडनी फेल्युअरमध्ये. छान, अगदी उत्तम विवेचन चाललंय. दरम्यान आपल्याला एक प्रश्न आलाय, तो प्रश्न घेऊया. फिरोज पठाणजी प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. कृपया आपला प्रश्न विचारा फिरोजजी. बोला बोला. हा नमस्कार सर. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो हॅलो, माझा हॅलो, मला तुमचा आवाज येतोय, बोला. किडनीचा आजार आहे. हा सलगपणे प्रश्न विचारा फिरोजजी. त्यांच्या किडनीवरती सूज आहे. सलगपणे प्रश्न विचारा तुमचा, म्हणजे आम्हाला तो व्यवस्थित कळेल. काय उपचार करता येतील? धन्यवाद, आपला प्रश्न समजला. मला असं वाटतं किडनीची सूज आहे असं बरोबर आहे. त्यांनी प्रश्न विचारला. पुढच्या विवेचनामध्ये आणि पुढच्या आपल्या डिस्कशनमध्ये चर्चेमध्ये हा विषय आपण चर्चेला घेणार आहोतच, पण तरी सुद्धा थोडक्यात काय सांगता येईल? कसं आहे, किडनीवर सूज आहे हे त्यांना समजणं शक्य नाही आहे, डॉक्टरांना समजणं शक्य आहे. आणि डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याच्या अंगावर ती सूज आहे का, लघवीमध्ये ॲल्ब्युमिनचं प्रमाण जास्त आहे, लघवी गढूळ आहे, ह्या गोष्टी बघणं जास्त गरजेचं आहे. किडनीवरची सूज ही रुग्णाला अशी समजणार नाही. तर त्यांना थंडी वाजून ताप येतो का, चेहऱ्याला सकाळी उठल्यानंतर एस्पेशली डोळ्याच्या खाली आणि डोळ्याच्या पापण्यांत सूज येते का, ताप कितपत असतो, मळमळ किंवा उलट्या होतात का, लघवी गढूळ होते का, या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे आणि त्या अनुरोधाने औषध देणं हे गरजेचं आहे. परंतु त्यांचं वय हे आपल्याला काही समजलं नाही, स्त्री पुरुष काय आहेत हे प्रश्नातून उलगडा झाला नाही. पण असं सगळं असताना एक उत्तम पद्धती वनस्पती माझ्या मते आपण त्यांना वापरू शकतो. ती आता हिरवी वनस्पती आपण बघूया, मी तुम्हाला ती दाखवूया. नक्कीच बघूया. आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार असणाऱ्या काही नवनवीन वनस्पती ज्या सर स्वतः होऊन इथे घेऊन येतात आणि आपल्याला प्रात्यक्षिक रूपात त्या दाखवतात. पाहूया आपण. ही जी वनस्पती आहे ही गोक्षूर नावाची वनस्पती आहे. हिला गोखरू असं म्हणतात आणि मराठीत त्याला सराटे असं नाव आहे. तर ह्या वनस्पतीचे गुणधर्म सांगताना असं सांगितलेलं आहे की गोक्षूर हा स्वादुकृत बस्ती शोधन हा विपाको बृहणो वृष्टा पुष्टीदश्चास्मरिहारा असं हे औषध आहे. तर ह्याचे जे फळं आहेत ती कुटून आणि ह्याची मुळं जी आहेत ती कुटून त्याचा काढा तयार करायचा आणि तो काढा जर पोटामध्ये 40-40 ml 2 वेळेला जर घेतला तर वृक्कारची सूज कमी होते, ब्लॅडरला आतनं जी सूज आहे म्हणजे मूत्राशयाला आलेली सूज आहे ती कमी होते, शरीरातली ताकद वाढायला लागते, सकाळचा अशक्तपणा या लोकांना जो येतो तो कमी येतो, चेहऱ्यावरची सूज कमी यायला लागते उत्तम पद्धतीने. असं हे औषध आहे. दशमूळ म्हणून जी सांगितले त्याच्यापैकी ही एक वनस्पती आहे, लघु पंचमूळामध्ये येते.
म्हणजे शालपर्णी, पृच्छनीपर्णी, गोक्षूर, कंटकारी आणि भृती अशा 5 वनस्पती आहेत. त्यापैकी ही वनस्पती एक आहे. वनस्पती आणि वातात आणि कफाचा जो थंडी वाजून येणारा ताप असतो या लोकांना, किडनीच्या प्रत्येक रुग्णाला हे लक्षण कमी जास्त प्रमाणात असतं, तर ते उत्तम पद्धतीने कमी करणारी ही वनस्पती आहे. वा, अगदी म्हणजे निसर्गामध्येच या गोष्टींची उपलब्धता आहे आपल्याला जे काही आजार होतात त्यांच्यासाठीची सुद्धा. सर, आताच तुम्ही सांगितलं की आयुर्वेदानुसार लघवी निर्माण होणं हे एक वेगळ्या प्रकारच्या आहे ॲलोपॅथी पेक्षा सुद्धा. तर आयुर्वेदामध्ये जे 3 मर्म आणि वृक्क यांचा कुठेतरी संबंध आहे याबद्दल? आता कसं आहे, आपल्या शरीरामध्ये 107 मर्म तशी आयुर्वेदाने सांगून ठेवलेली आहेत. आणि ह्या सगळ्याचा विचार जो आहे तो सर्जन ह्या स्वरूपाने सुश्रुताचार्यांपूर्वीच्या काळी करायला लागायचा. पण तरी सुद्धा कोणताही आजार शरीरात झाला आणि तो वाढला की शरीरातले जे दोष आहेत, वात, पित्त आणि कफ, हे त्या ठिकाणी त्या मर्माला घात करतात. आणि वर्मावरती बोट ठेवणं असं जसं आपण मराठीत म्हणून वापरतो ना, तसं वर्म म्हणजे मराठीमधला वर्म हा शब्द संस्कृतमधल्या मर्म या शब्दावर. तर हे संस्कृतचं थोडंसं ज्ञान आपल्याला असणं, हे सिंह हे हिंस्र यावरनं आलेलं आहे. उपवाहन याच्यावरनं वाहन हा शब्द आलेला आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप छान आहेत संस्कृतमधल्या जर शिकून घेतल्या तर तसं हे जे प्रकरण आहे ते जर लक्षात घेतलं आणि मग मूत्रोत्पत्तीची जी प्रक्रिया आहे ती लक्षात घेऊन जर औषध द्यायचं आपण सुरुवात केली तर मग ह्याच्यासाठी एक वेगळं दालन चिकित्सा जे आहे ते आपल्याला उपलब्ध होऊ शकतं आणि त्या पद्धतीची आपण औषधं वापरू शकतो. अगदी. हां, आपलं खाणं पिणं, जसं आता तुम्ही सांगितलं की बदलत्या जीवनशैलीमुळे आपण कसंही वागतो, कसंही खातो पितो, तर खाणं पिणं, वागणं आणि वृक्काचे आजार किंवा किडनीचे आजार यांचा काही परस्पर संबंध आपल्याला जवळचा संबंध आहे. तर मर्माच्या बाबतीत मगाचा जो विषय आहे तो पुढे वाढून मी असं सांगू इच्छितो की आपल्या शरीरातल्या या मस्तिष्क म्हणजे शिर, हृदय आणि वृक्क किंवा बस्ती या तिघांना मर्म असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यासाठी एक त्रिमर्मीय अध्याय आणि त्रिमर्मीय सिद्धी अध्याय म्हणून चरक ऋषींनी सांगून ठेवलेला आहे. तर हे सांगण्याचं कारण असं की तुम्हाला वृक्काशी संबंधित आजार असेल तर हृदयाचा आणि मस्तिष्काचा आजार होण्याची शक्यता असते. तुम्हाला मस्तिष्काचा आजार असेल तर हृदयाचा आणि वृक्काचा आजार होण्याची शक्यता असते. आणि तुम्हाला वृक्काचा आजार असेल तर हृदय आणि मस्तिष्काचा आजार उत्पन्न होण्याची शक्यता असते. म्हणजे यांचं फिजिओलॉजिकल एकमेकांशी परस्पर संबंध जे आहे महत्वाचा आहे. आणि हे व्यवहारात आपल्याला दिसतं की हार्ट अटॅक आलेल्या माणसाला सेरिब्रल हिमरेज होण्याची शक्यता ती वाढते. किंवा वृक्काशी संबंधित काही घटना झाल्या तर टॉक्सिनची लेवल वाढल्यानंतर पित्ताचा प्रकोप होऊन हृदयावरती किंवा मस्तिष्कावरती यकृताचा आजार झाला तर किडनीवर परिणाम. वैद्याकडे आल्यानंतर एखादा माणूस फक्त नेफ्रॉलॉजिस्ट जसा विचार करतो फक्त वृक्क असं जसं लावलेलं असतं तसं वैद्याला करून चालत नाही. वृक्काचा रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याला जे औषधं देतो त्यामध्ये हृदयाची आणि मस्तिष्काची औषधी द्यायलाच लागतात. आणि ती दिली तर वृक्कावरचं लोड कमी होऊन तो माणूस लवकर सुधारतो. अगदी. तर मगाचा सांगितलेला मूत्रोत्पत्तीचा विचार आणि आत्ताचा हा विचार हे एकत्र ज्यावेळेला केले जातात त्या वृक्काचे आजार जे आहेत ते त्यांचं भयावह स्वरूप सोडतात असं लक्षात येतं. तर ह्या सगळ्या खाण्यापिण्याच्या मध्ये वृक्कावरती जसा परिणाम होतो तसा हृदयावरती आणि मस्तिष्कावरती परिणाम होत असतो. तर तिखट, आंबट, खारट, खूप मसाल्याचे पदार्थ हे सगळे मसाले जे आहेत ना ते वृक्काला अतिशय हानिकारक आहेत. आणि सात्विक जेवण हे माणसाने अगदी हे अभ्यासपूर्ण विवेचन आहे. याच्याबद्दलची चर्चा आपण करत राहणार आहोत. दरम्यान आपण एक प्रश्न घेऊया. पूजा प्रश्न विचारतायत बीडवरून. पूजा, आपला प्रश्न विचारा. बोला. सर, माझा 4 वर्षाचा भाऊ आहे आणि त्याला किडनी स्टोन आहे. बरं, सलगपणे प्रश्न विचारा पूजाजी. सर, माझा 4 वर्षाचा भाऊ आहे आणि त्याला किडनी स्टोन आहे, तर तुम्ही त्याच्यावर काही आयुर्वेदिक उपचार सांगू शकता का? अगदी अगदी पूजाजी, आपला प्रश्न समजला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण एका छोट्याशा विश्रांतीनंतर देणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा. खूप चांगलं डिस्कशन चालू आहे, चांगली चर्चा चालू आहे हॅलो डॉक्टर मध्ये. कलाकार हा जन्मावा लागतो हे खरं. व्यावसायिक संगीत हे खूप मोठं क्षेत्र आहे. आपण शिकू तेवढं थोडं आहे. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा. कलाकाराला स्वतःमधल्या कलाकाराची ओळख घडवून देणं ही त्या घडवण्याची सुरुवात असते. म्युझिक ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी 7:30 आणि दर रविवारी दुपारी 2 वाजता. विश्रांतीला जाण्याच्या आधी आपल्याला पूजा शेळके यांनी बीडवरून प्रश्न विचारला होता. काय उत्तर देता येईल? आता लहान वय हे कफाचं वय आहे आणि कफाच्या काळामध्ये खडे उत्पन्न होण्याची प्रक्रिया जी आहे ती जास्त होत असते. कारण कफाचं काम आहे हे 2 परमाणूंना एकत्र पकडणं अशा पद्धतीचं असतं. त्यामुळे त्यांच्या भावाला जो आता मूतखडा होतोय त्याचं आधी कारण शोधून काढणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्या पोटामध्ये खूप कॅल्शियम खूप जात नाही आहे ना, तो माती खात नाही आहे ना,
किंवा अंगारा खडू वगैरे खात नाही ना, हे आधी बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या शरीरामध्ये इतर कोणता दोष म्हणजे पॅराथायरॉइड ग्लँड जे आहे त्याचं काम बिघडलं तरी फॉस्फरस आणि कॅल्शियमचं जो हे असतो शरीरामधला मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जी आहे ती सुद्धा बिघडू शकते. ह्याच्या व्यतिरिक्त पाणी जे जात आहे ते क्षारयुक्त खूप जात असेल तरी हा त्रास होऊ शकतो आणि अनुवंशिकताही त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा बघायला मिळते. तर ह्याच्यासाठी एक उत्तम औषधी द्रव्य मी इथं आणलेलं आहे आणि लहान मुलांच्या खर पडणं आणि मूतखडा जो असतो नो डाऊट की मोठ्या माणसांना सुद्धा ते उपयोगी पडतं, तर ते मुद्दामून आपण त्यांना नक्की आपण बघूया आयुर्वेदिक औषध जे सरांनी मुद्दामून प्रात्यक्षिक रूपात आपल्याला दाखवण्यासाठी आणलेलं आहे. हां, तर हे समोर जे दिसतंय पांढऱ्या रंगाचं द्रव्य किंवा पदार्थ याला दगडी बेर किंवा दगडी बदर असं म्हणतात. हा एक पद्धतीचा दगड आहे आणि ह्याचं चूर्ण किंवा पावडर तयार करायची खलबत्त्यामध्ये आणि त्याला गुलाबजलाच्या भावना द्यायच्या, म्हणजे गुलाबाचं पाणी त्यामध्ये घालून खाल्लायचं ते. आणि ते पाणी जे आहे किंवा ते तयार झालेले जे चूर्ण आहे ते पोटामध्ये साधारण 250 मिलीग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी असं 2 वेळेला त्या मुलाला जर दिलं गेलं तर त्याच्या खर पडणं आणि मूतखडा जो आहे तो हळूहळू विरघळायला. नाव अजून एकदा सांगा. म्हणजे दगडी बदर किंवा दगडी बेर असं याला म्हणतात. हे युनानी औषधासारखं औषध आहे पण आहे आयुर्वेदीय आणि ह्या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो. तर त्यांच्या लहान त्या 4 वर्षाचा जो मुलगा आहे त्याच्या मूतखड्यासाठी त्याचा निश्चित चांगला उपयोग होईल किंवा 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हे औषध अप्रतिम गुण देतं. हो हो हो, अच्छा अच्छा, ग्रेट. मला असं वाटतं पूजाजींना त्यांच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं असेल. तर वृक्काच्या आजारांविषयी बोलताना मूतखडा हा एक प्रॉमिनंट आजार आहेच, पण वृक्काचे विविध आजार यांच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. बरोबर आहे. आता वृक्क असं म्हटल्यानंतर किंवा किडनी असं म्हटल्यानंतर आपण त्याचा विचार फक्त वृक्काचा असं करून चालत नाही. मगाशी जसं आपण मस्तिष्काचा किंवा ब्रेनचा आणि त्याच्याबरोबर हार्टचा विचार केला तसं ह्या उत्सर्जन संस्था ज्याला आपण म्हणतो त्याच्या बाबतीत एक महत्त्वाचा भाग असा आहे की या वृक्काचं किंवा किडनीचं काम कोणत्या वायूच्या अखत्यारीत येतं. कारण शरीरातला वायू जो आहे ना तो आपल्या शरीराचं सगळं कंट्रोल करतो ब्रेनवरती सुद्धा. म्हणजे वायुस्तंत्र यंत्रधरा प्रवर्तक चेष्टानाम उच्चवचानाम नियंता प्रणिताचं मंचसा असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनावरती सुद्धा कंट्रोल करणारा वायू आहे. तर ह्या वायूचा एक अपान वायू नावाचा एक भाग असतो आणि तो आपल्या शरीरामध्ये कटिराच्या ठिकाणी किंवा कमरेच्या ठिकाणी असतो आणि त्याचं काम सांगताना असं सांगितलेलं आहे की अपानो अपानगहा बस्ती श्रोणी मेडोरू गोचरहा शुक्रार्थ शक्रुन्मूत्रो गर्भनिष्क्रमण क्रिया असं त्याचं संस्कृतमध्ये कार्य सांगितलेलं आहे. हे शुक्र सीमेन, आर्त म्हणजे स्त्रीचं रज जे आहे ते, शकृत म्हणजे पुरुष किंवा विष्ठा, मूत्र म्हणजे लघवी आणि गर्भ यांचं निष्क्रमण जे आहे ते या अपानवायूवरती अवलंबून असतं. तर या अपानवायूची उत्पत्ती जी आहे ती आपल्या पक्वाशयामध्ये मोठ्या आतड्यामध्ये होत असते. तर बस्ती नावाची ट्रीटमेंट जर केली गेली तर ह्या पद्धतीचे हे सगळे जे अपानवायूच्या क्षेत्रातले आजार आहेत हे बरे होऊ शकतात. म्हणजे वृक्काचा आजार असू दे आणि तो कोणताही असू दे, मग ब्लॅडरला सूज आलेली असू दे, युरेटरमध्ये किंवा त्या गविनीमध्ये खडा अडकलेला असू दे, वृक्कामध्ये खडे असू देत, वृक्काचं काम जे आहे त्याला सूज येऊन मगाशी जसा प्रश्न आलेला होता तसं असू दे, अंगारती सूज येत असू दे, लघवी गडबड होत असू दे, ह्या सगळ्या आजारासाठीच हा उपयोग पडतो. इतकंच नव्हे तर स्ट्रिक्चर युरेथ्रा म्हणून जो प्रकार आहे म्हणजे मूत्रमार्ग जो आहे तो संकुचित किंवा हनीमून इन्फेक्शन जी स्त्रियांना होतात ती, या सगळ्या गोष्टींसाठी हा बस्ती आपल्याला वापरता येऊ शकतो. म्हणजे आजार हा बाह्य मूत्रमार्गापासून ते वृक्कापर्यंत कुठेही जरी असला आणि कोणताही जरी असला, वाताचा पित्ताचा किंवा कफाचा आधुनिक शास्त्राच्या नावाने तो प्रसिद्ध असला तरी सुद्धा त्यासाठी बस्ती ट्रीटमेंट आणि आता सांगितलेल्या गोष्टी ह्या लक्षात घ्यायला. अगदी हे आधुनिक शास्त्राच्या निमित्ताने विचार करत असताना मी स्वतः मला हा प्रश्न पडला आता की ग्लोमेरुलोनेफ्रायटिस किंवा पायलोनेफ्रायटिस किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम अशा ज्याचं आपण वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन ॲलोपॅथीमध्ये करतो किंवा नेफ्रोपॅथी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ज्यामध्ये IgA नेफ्रोपॅथीची खूप प्रॉमिनंटली आपल्याला पाहायला मिळते. तर याचा विचार जो आहे तो ॲलोपॅथीने थोडा वेगळ्या प्रकारे केलेला आहे इन्फ्लेमेशन आणि इन्फेक्शनच्या बाबतीत. तर आयुर्वेद नेमका याचा कसा विचार करतो? ह्या वात पित्त कफाला सोडून ह्या काही गोष्टी असू शकत नाही. बऱ्याच वेळेला घशामध्ये इन्फेक्शन होतात त्याचा वृक्कावरती परिणाम येतो. अगदी ज्याला आपण ग्लोमेरुलोनेफ्रायटिस होऊ शकतो. बरोबर आहे. बऱ्याच वेळा पोटामध्ये विषांश जातात किंवा काही औषधांचा साईड इफेक्ट येतो आणि मग वृक्कावरती त्याचा वाईट परिणाम येतो. बऱ्याच वेळा लेड पॉइझनिंग सारख्या गोष्टी होतात आणि त्याचा वृक्कावरती परिणाम येतो. बऱ्याच वेळा सिफिलिस गनोरियासारखे फिरंग उपदंशासारखे पूर्वीच्या काळी आजार व्हायचे माणसाच्या वाईट वागण्यामुळे आणि त्याचा परिणाम जो आहे तो स्त्री पुरुषांना भोगायला लागायचा. बऱ्याच वेळा पाणी कमी पिण्याचा परिणाम येऊ शकतो, दूषित पाणी पिण्याचा असा परिणाम येऊ शकतो. तिखटा मिठाचं खाणं आणि चमचमीत मसाल्याचं नेहमी खाणं, नेहमी मांसाहार करणं, मद्यपान करणं, धूम्रपान करणं, या सगळ्या गोष्टींचा संबंध जो आहे तो वृक्काच्या आजाराशी नेहमी येतो जसा इतर आजाराशी येतो तसा. आणि आयुर्वेदामध्ये असं एक वेगळं सांगितलेलं आहे की आपलं जठर जे आहे त्या जठरामध्ये त्याला आम्ही आमाशय असं संस्कृतमध्ये म्हणतो आणि तिथला जो स्नेह आहे तो कुठनं येतो म्हणजे तिथला ओलावा जो आहे तो कुठनं येतो तर तो वृक्कातून येतो. आमाशयस्य स्नेहा वृक्को पुष्यती असं म्हटलेलं आहे. आणि वृक्क किंवा किडनी जे आहे
त्याच्यावरती फॅट बॉडीज आपण 12वेला डिसेक्शन करताना बेडकाचं फ्रॉगचं वगैरे करताना फॅट बॉडी जे आहे त्यावरती आपल्याला वृक्कावरती दिसतात. त्या जेव्हा छोट्या छोट्या होऊन जातात त्या सुप्रारिनल ग्लँड माणसांच्यामध्ये तयार होतात. परंतु वृक्क हे त्यामुळं मेदो स्रोतसाचं त्या सिस्टीमचं मूलस्थान म्हणून सांगितलेलं आहे. अगदी. तर त्याच्यात खराबी आली तर पहिलं लक्षण जठरामध्ये येतं. काय होतं की किडनी फेल्युअरचं पहिलं लक्षण फोडणीचा वास वगैरे सहन होत नाही आणि उलटी व्हायला लागते लोकांना. आता हे मळमळ आणि उलटी होणं किंवा आणि मळमळ आणि उलटी होणं हे आमाशय किंवा जठराच्या संबंधाने लक्षण आहे. म्हणजेच तुम्ही असं लक्षात घ्या की जठराचा कोणताही आजार असेल तर त्याचं मॅनिफेस्टेशन जे आहे ते किडनी फेल्युअर असं होऊ शकतं आणि वृक्क खराब होऊ शकतात. तर एखाद्या माणसाला सततची जळजळ आहे, आम्लपित्त आहे, पेप्टिक अल्सर आहे, पित्तावृत्त नावाचा आजार आहे, खूप दारू पितोय, खूप मांसाहार करतोय, उन्हातानात आल्यानंतर पाणी पितोय, असं करणारे जे लोक आहेत ना आतताईपणा आहे हा आणि त्याचा परिणाम हा निश्चितपणे वृक्कावरती होतो. अगदी अगदी. तर हे लक्षात येणं गरजेचं. अगदी. हे खूप छान आपल्याला सर खूप छान माहिती देतात याबद्दल. दरम्यान एक प्रश्न येतोय, तो प्रश्न घेऊया. गायत्री पाटील प्रश्न विचारतायत धुळ्यावरून. कृपया आपला प्रश्न विचारा गायत्रीजी. हॅलो सर. नमस्कार. बोला. माझं वय 24 आहे. तर मला ना म्हणजे पोटाच्या खाली आणि बॅक साईडला म्हणजे असं पेन व्हायचं की चालताना वगैरे खूप दुखायचं. मग मी दाखवलं डॉक्टरांना, सोनोग्राफी पण केली. तर मग त्याच्यामध्ये नॉर्मल आलं. मग त्यांनी मला पेन किलर दिल्या 5-6 दिवसाच्या. मग परत तसाच त्रास व्हायला लागला. असं बॅक साईडला जिथं म्हणजे किडनीची साईड असते तिथं परत तसाच पेन होतोय 1.5 वर्षापासून. मग ते मस्क्युलर पेन असेल की किडनीच्या संदर्भात असू शकतं आणि काही आयुर्वेदिक उपचार असेल का त्याला? धन्यवाद गायत्रीजी. खूप विस्तृतपणे आणि छान त्यांनी प्रश्न विचारला त्यांच्या सिम्पटम्सच्या संदर्भात. काय उत्तर देता येईल? आता वृक्काच्या संबंधाने कोणताच आजार तिथं दिसत नाही, थंडी वाजून ताप वगैरे येत नाही, तर हे मस्क्युलर पेन असण्याची शक्यता आहे, हे ठीक आहे. परंतु ह्याच्या व्यतिरिक्त पोटामध्ये 2 पद्धतीचे प्रेशर्स असतात आतड्यावरती. एक हायड्रॉलिक प्रेशर आणि दुसरं न्यूमॅटिक प्रेशर. न्यूमॅटिक म्हणजे हवेचं प्रेशर जे आहे ते गॅसेसमुळे. त्यामुळे सिच्यूमध्ये ज्या ऑर्गन्स राहायचे त्याऐवजी ते फिरलेले असतात. आणि हायड्रॉलिक प्रेशर जे आहे ते पाण्याचं आहे आणि ते पेरिटोनियल कॅव्हिटीमधल्या पाण्याशी संबंधित असतं. तर पूर्वीच्या काळी वाट सरकणं नावाचा एक भाग असायचा. तर ओझं उचललेलं असेल, कपाट वगैरे ढकललेलं असेल, दिवाळीच्या तयारीच्या वेळेला कदाचित त्यांनी घर आवरलेलं आहे आणि नंतर हा त्रास झालेला असेल, तर अशा वेळेला पोटाला तांब्या लावणं किंवा दीपयंत्र लावणं असा एक प्रकार करता येतो. आणि तसं केलं तर ही आतडी जी आहे ती सिच्यूमध्ये येऊन त्यांचा वेदना या कमी होऊ शकतात. परंतु तरीसुद्धा त्यांनी एक करावं. हरितकी चूर्ण म्हणून आहे, हिरडा म्हणून एक वनस्पती आहे, ती साधारण 1 चमचा आणि एरंडेल तेल ज्याला कॅस्टर ऑइल आपण म्हणतो ते 3 चमचे असं रोज पहाटे त्यांनी उठून घ्यावं 7 दिवस. तर त्यांचं पोटदुखीचा हा जो त्रास आहे तो पोटाशी संबंधित काही विकार असेल तर किंवा वाताचा असेल तर तो नक्की कमी येईल. दुसरं औषध करायची गरज नाही आणि त्यांचा त्रास पोट शेकल्यानंतर आणि एवढं औषध घेतल्यानंतर कमी येईल. कारण शूलम नास्ती विना वातात असं म्हटलेलं आहे. वाताच्या व्यतिरिक्त शूल हा असू शकत नाही. तर वात शमन करणारी ही 2 औषधं वापरली तर पित्त आणि वात दोन्हीचं शमन होईल आणि त्यांच्या वेदना नक्की कमी. अगदी. मला असं वाटतं गायत्रीजींना त्यांच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालेलं असेल. तर त्यांनी प्रश्न विचारता असं विचारलं की काही औषधं घेतली पेन किलर्स. तर आता सध्या ॲलोपॅथीच्या ह्याच्यामध्ये खूप वेळा पाहायला मिळतं की पेन किलर्स सातत्यानं घेतल्यामुळे, अगदी अंधपणानं घेतल्यामुळे किडनीवर खूप मोठा परिणाम होतो आणि किडनी फेल्युअरची पण त्यामध्ये शक्यता असते. अगदी क्रोनिक किडनी फेल्युअर, अगदी डायलिसिस लागेपर्यंत हा आजार बळावू शकतो. बरोबर आहे. तर अशा विकारांमध्ये नेमकं काय करावं? पेन कसं होतं, ॲस्पिरिनचा ग्रुप जो आहे तो किंवा इतर पेन किलर जे आहे त्याचं पहिल्यांदा जठरावरती काम होतं आणि जठरामधला जो स्नेह आहे तो वृक्काकडून येतो किंवा किडनीकडून येतो. म्हणजे किडनी का फेल होते याचं कारण आयुर्वेदाने आम्लपित्त असं दिलेलं आहे. तर पित्त वाढून त्याचा परिणाम हा वृक्कावरती येत असतो. तर हे होऊ नये याच्यासाठी पहिली गोष्ट काय करायला पाहिजे तर पेन किलर्स कमी करायला पाहिजे. वेदना कमी होणं हा भाग पॅथॉलॉजी जी आहे आजाराची संप्राप्ती ज्याला आपण म्हणतो ती कमी होऊन वेदना कमी व्हायला पाहिजे. तात्पुरतं मेंदूला काहीतरी बधीर करायचं किंवा तो भाग बधीर करायचा ह्या म्हणजे पूर्ण वेदना कमी होणं असं नाही आहे. त्यामुळे दुसऱ्याचं प्रिस्क्रिप्शन तुम्ही वापरू नका. स्टेरॉइडसारखी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याव्यतिरिक्त घेऊ नका. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आपण सुशिक्षित आहे तर आपलं 10वीपर्यंत जरी शिक्षण जरी असलं ना तर एकाचं प्रिस्क्रिप्शन दुसऱ्याला वापरणं ही जी खेडेगावात पद्धत आहे ह्याच्यामुळे हा अनावस्था प्रसंग खूप वेळा येतो. आणि थोडंसं दुखलेलं सहन करायला शिकायला पाहिजे माणसाने आणि ज्या गोष्टीच्या खाण्यापिण्याच्यामुळे दुखतंय ते आधी थांबवायला पाहिजे. एवढा हा पहिला भाग झाल्यानंतर आम्लपित्ताची जी आयुर्वेदातली ट्रीटमेंट आहे त्यामध्ये एक उत्तम बस्ती आहे. गुळवेल सिद्ध दुधाचा बस्ती जर ह्या लोकांनी घेतला तर यांच्या वेदनाही कमी येतात. त्यांनी वात, रक्त, आमवात अशा सांध्यांच्या संबंधित ज्या तक्रारी आहेत त्या कमी होतात. माणूस केव्हा हे औषध घेतो जेव्हा सांधे दुखत आहेत,
कंबर दुखते, पाठ दुखते, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, अशाच वेळेला ही पेनकिलर्स घेतली जातात. तर ह्या आजाराची ट्रीटमेंट इतकी सोपी आहे आयुर्वेदानुसार की जवळच्या वैद्याच्याकडे जाऊन फक्त बस्ती ट्रीटमेंट जरी केली तरी तत्क्षणी तुम्हाला पेनकिलर सारखाच फायदा दिसून येईल. वारंवार पेनकिलर्स घेतल्याने जे शरीरावर होणारे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला निश्चितपणे टाळता येतील. वृक्करोगांची मुख्य कारणं कोणती सर? आता मगाशी आपण जसं बघितलं ना, त्याच्यामध्ये हृदयाशी संबंधित आजार असणं, मस्तिष्क किंवा ब्रेनशी संबंधित काही घटना असणं, शरीरामध्ये वृक्काची उत्पत्ती ज्या गोष्टीपासून झाली आहे म्हणजे रक्त, मांस आणि कफ, रक्त, मेद आणि कफ, तर ह्या तिघांना बिघडवणारी जी कारणं आहेत ती याची कारणं मुख्य धरायला लागतात. असं असताना अतिव्यवाय म्हणजे अतिमैथून करणं, हस्तमैथुनाची सवय वगैरे तरुण वयात असणं, तर ह्या सगळ्या गोष्टीचा नंतर परिपाक ह्याच्यावरती येत असतो. कारण आयुर्वेदाने ह्या शुक्रधातूला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे सूत्र की मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरोदेहे तावत कालस्य भयम कुथा. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर सिमेंटचे किंवा शुक्राचे जर जंतू असतील आणि व्यवस्थित राहिलेले असतील ते बिंदू, तर तुम्हाला कालाचं सुद्धा भय नाही आहे. आणि जेवढं ते बाहेर वीर्य पडेल, स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही हा शुक्रधातू असतो, तर त्यांना मोठी मोठी आजारपणं येतात. तर आता सगळ्या लोकांच्या ठिकाणी हा विचार रुजवणं हे गरजेचं आहे की आहाराकडे आपण लक्ष देतो, निद्रेकडे देतो, पण ब्रह्मचर्य नावाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. तर हे वृक्करोगाच्या बाबतीत, हृदरोगाच्या बाबतीत आणि त्वचा रोगाच्या बाबतीत फक्त ब्रह्मचर्य पालनाचे सुद्धा खूप चांगले परिणाम येतात. हा विषय खरं म्हणजे चार चौघात बोलण्यासारखा नाही आहे, पण परिस्थिती अशी आहे की आता हे सांगणं गरजेचं होऊन बसलेलं आहे. तर आपण सुशिक्षित व्हावं, तसं सुसंस्कृती व्हावं आणि ह्या गोष्टीच्या मागे लागायला पाहिजे. तर ह्याच्याबरोबर तिखटामिठाचे पदार्थ खूप खाणं आणि वेळी अवेळी जेवणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या माणसांनी टाळायला पाहिजेत. आणि शक्यतो मसाल्याचे पदार्थ न खाता गीतेमध्ये जसं सांगितलेलं आहे तसं सात्विक अन्न जे आहे ते माणसांनी खायला पाहिजे. महिन्यातून नव्हे पण आठवड्यातून एकदा आपल्या शरीराला पचन संस्थेला विश्रांती द्यायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर वागलं गेलं, झोपेचे नियम जर पाळले गेले, तर ह्या मोठ्या आजारातून आपली सुटका होऊ शकते. नवे नवे हे आजार उत्पन्न होते. अगदी. दरम्यान आपल्याला एक प्रश्न होतो, तो प्रश्न घेऊया. सुनील गायकवाड प्रश्न विचारतायत पुण्यावरून. कृपया आपला प्रश्न विचारा सुनीलजी. बोला. हॅलो डॉक्टर, बोला. बोलतोय सर. मला जन्मातच एक किडनी आहे, तर त्याच्याबद्दल काय आहार आणि काय घेऊ शकतो का, किंवा मला असं काय प्रॉब्लेम भविष्यात होईल का? अच्छा अच्छा, धन्यवाद सुनीलजी. आपला प्रश्न समजला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण देणारच आहोत. दरम्यान घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो डॉक्टर. सर्वांसाठी पंढरी, मुंबई आमची मुंबई. सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुंदर आयोजन, मुंबई आमची मुंबई. सण उत्सवांचं पारंपरिक नियोजन, मुंबई आमची मुंबई. प्रत्येकासाठी जीवाभावाची आमची मुंबई. मुंबई आमची मुंबई प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 8 वाजता. ब्रेकला जाण्याच्या आधी दिनेश गायकवाड यांनी प्रश्न विचारला होता. सर काय उत्तर देता येईल? त्यांना एकच वृक्क आहे, तर त्यांनी पहिल्यांदा जेवणातले बदल करायला पाहिजे. त्यामध्ये भात, पोळी, भाजी, आमटी असं साधं जेवण त्यांनी घ्यायला पाहिजे. अगदी. त्याच्याबरोबर ब्रह्मचर्याचं पालन जे मगाशी सांगितलं तसं करायला पाहिजे. अगदी. त्याच्याबरोबरीनं काही औषध आहेत, त्यामध्ये गोक्षुरादी गुकुळ हे औषध त्यांनी नेहमी घ्यावं. एस्पेशली काळा मसाला, पाणीपुरी मसाला, पावभाजी मसाला हे सगळं त्यांनी टाळायला पाहिजे. अगदी अगदी. आणि एकच वृक्क असलेल्या ह्या व्यक्तीने काय करायला पाहिजे, तर बस्ती चिकित्सा आयुर्वेदात जी सांगितलेली आहे त्यांनी कोठा नेहमी साफ ठेवायला पाहिजे. घाम जितका जास्त येईल तेवढं रक्त त्यांचं जास्ती शुद्ध होणार आहे. आणि हृदयाला बळ देणारी आणि मस्तिष्काला बळ देणारी औषध त्यांनी जरी घेतली तर त्यांना काहीही धोका नाही. एक वृक्क असलं तरी काही चिंता नाही. अगदी. याच वृक्करोगाची लक्षणं आणि पूर्वलक्षणं म्हणजे प्रीसिम्प्टोमॅटिक जे काही असतात तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा, म्हणजे प्रेक्षकांना पण. वृक्काचा आजार उत्पन्न होत असताना छातीत धडधड होणं, सकाळी उठल्यानंतर मळमळ होणं, उलटी होणं किंवा पित्त खूप होणं, अंगारती पित्त, अंग खाजणं अशी लक्षणं होतात. त्याच्यावर रक्तदाब बऱ्याच जणांचा वाढलेला असा आढळून येतो. बऱ्याच जणांना प्रचंड थकवा जाणून येतो, पायावरची सूज येते. अशी युजली याची सुरुवात असते. तर ज्यांना रक्तदाब आहे, ज्यांना मधुमेह आहे, अशा लोकांनी तरी ही लक्षणं दिसत असताना काळजी घ्यायला पाहिजे. अगदी. आणि हे झालं की लगेच वैद्याला जाऊन भेटून आयुर्वेदिक काय म्हणतोय आणि त्याची जी ट्रीटमेंट काय आहे ती व्यवस्थितरित्या करणं हे गरजेचं असतं. अगदी. हे पूर्वलक्षण आणि लक्षणांनी आपल्याला रोगाची ॲटलिस्ट आपण रोगाच्या जवळ थोडंसं पोहोचलो तर त्याची उपचार पद्धती पण आपल्याला निश्चितपणे. वृक्करोग हे अनुवंशिक
मानसिकरित्या येऊ शकतात का, आणि जर ते आले तर त्याबद्दलची उपचार पद्धती नेमकी कशी करावी? बरोबर आहे. कसं होतं, मूतखड्यासारखे जो आजार आहे ना, तो बऱ्याच वेळेला अनुवंशिक असू शकतो. तसंच पॉलिसिस्टिक किडनी डिसीज नावाचा जो प्रकार आहे, यकृतामध्ये आणि वृक्कामध्ये गाठी दोन्ही ठिकाणी तर ह्या बऱ्याच वेळेला अनुवंशिक अशा आढळून येतात. पण इतर वेळी किडनी फेल्युअर हे प्रत्येक वेळेला अनुवंशिक असेल असं नाहीये. रक्तदाब आणि मधुमेहाचा परिणाम म्हणून ते येऊ शकतं. तर त्यामुळे अनुवंशिकता ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर दिसते, ती मूतखड्याच्या बाबतीत किंवा या पॉलिसिस्टिक किडनी डिसीजच्या बाबतीत ती जास्त प्रमाणात दिसते. आणि ती दिसल्यानंतर आहे ते वृक्क चांगलं कसं पद्धतीने आपण आयुष्यभर वागू शकू, ह्याच्यासाठी आयुर्वेद सांगितलेले हे आता खाण्यापिण्याचे नियम आणि ब्रह्मचर्य पालन हे खूप महत्त्वाचं आहे या लोकांना. तर हे जर केलं गेलं तर या लोकांच्यामध्ये रिजनरेशन कपॅसिटी जी आहे, नवीन नेफ्रॉन्स तयार होण्याची प्रक्रिया जी आहे, रोज शरीर जे आहे ते मरतं आणि रोज शरीर नवीन तयार होत असतं. तर ही प्रक्रिया जी आहे ती खंडित होत नाही, कारण शुक्र धातूचं काम हे जनन करणं असं आहे आणि त्यामुळे ह्या लोकांना खूप चांगला फायदा होतो. तर पारिजातकाचं बी, पुन्हा काळाबोळ म्हणून एक वनस्पती आहे, आणि पद्मकाष्ठ, अशा 3 वनस्पती एकत्र करून जर पॉलिसिस्टिक किडनी डिसीज असलेल्या लोकांनी जर घेतली तर त्यांच्या शरीरातले जे सिस्ट आहे ते फार वाढत नाहीत आणि कमी व्हायला सुरुवात होते. आणि त्या 2 सिस्टच्या मधलं जे वृक्काचा चांगला भाग आहे तो उत्तम पद्धतीने काम करायला लागतो. तर ह्या पद्धतीचं औषध सतत जर घेत राहिलं आणि घरच्या लोकांनी जर ते वापरलं तर त्यांच्या अनुवंशिकता असताना सुद्धा त्यांचा पूर्ण लाईफ स्पॅन ते कंझ्युम करू शकतात. अगदी अगदी. सर, वृक्क, किडनीचे आजार, किडनी हे पाण्याशी संबंधित असणारच अवयव आहे असं जर आपण मानलं, आणि असं आहे ॲक्च्युली, तर पाणी पिणं आणि वृक्क यांच्यातील संबंध आजाराच्या दरम्यान सुद्धा आणि आपलं सामान्य आयुष्य जगत असताना सुद्धा नेमका कसा संबंध ठेवला गेला पाहिजे? कसं आहे, वृक्काच्या आजारामध्ये पाणी खूप प्यावं असं म्हटलं जातं, पण ते मूतखड्याच्या बाबतीत शक्य आहे. इतर प्रत्येक आजाराच्या बाबतीत ते आहे असं नाही. पण तरीसुद्धा मला असं वाटतंय की पाणी हे उकळून गार केलेलं असंच लोकांनी हा पियायला पाहिजे. नुसतं जर पाणी आहे ते नुसतं पिऊन उपयोग नाही आहे. आणि जर सिद्ध जल असतील, म्हणजे षडंगोद कोण आयुर्वेद सांगितले ते, किंवा मगाशी सांगितलं त्या गोक्षराचं पाणी, तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. अगदी अगदी. पण पाणी हे माफकच पिणं हे गरजेचं आहे. म्हणजे एक 6 ते 7 ग्लास पाणी आपण जे म्हणतो तर त्या अर्थाने पण ते पिणं आवश्यक आहे. सर, वृक्कातील मूतखड्यासाठी नेमक्या काय उपचार पद्धती, वृक्कातील मूतखड्यासाठी काय उपचार पद्धती? त्याच्यासाठी ऑपरेशन हा एक मार्ग जो आहे तो आहे, पण त्याच्याच्या बस्ती जो आहे, दशमूळ काड्याचा बस्ती जर दिला गेला तर ह्या लोकांच्या वृक्कातले खडे जे आहेत ते विरघळायला लागतात आणि पडू शकतात. याच्यावर चंद्रप्रभावटी म्हणून एक औषध आहे, ते जर पोटामध्ये घेतलं गेलं तर मूतखडे जे आहेत ते वृक्कातले सुद्धा विरघळू शकतात. आणि ते जर त्या पद्धतीने विरघळले तर वृक्क हे व्यवस्थित राहू शकतं. ऑपरेशनच्या वेळेला किंवा लिथोट्रिप्सीच्या वेळेला वृक्काला धक्का लागू शकतो आणि मूत्रोत्पत्तीच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे शक्यतो त्यासाठी आयुर्वेदीय विचार जो आहे तो राबवणं हे गरजेचं आहे. अगदी अगदी. दरम्यान आपल्याला एक प्रश्न येतो, तो प्रश्न घेऊया. रवींद्र प्रश्न विचारतायत नाशिकवरून. कृपया आपला प्रश्न विचारा रवींद्रजी. बोला सर. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला नजूला खूप आग होती, तर असं आग झाल्यानंतर मूत्रपिशवीला खूप असं इन्फेक्शन होऊन जातं, तर त्याच्यामुळं किडनीचा त्रास असल्यामुळे होऊ शकतं ते असं. अच्छा अच्छा, धन्यवाद रवींद्रजी, आपला प्रश्न समजला. सर, काय उत्तर देता येईल? मला असं वाटतं इन्फेक्शनशी संबंधित असणारा हा. ह्याच्यासाठी एक वनस्पती इथं आणली आहे, ती माझ्या मते आपण लगेच बघूया आपण. ही पळस फूल म्हणून ही वनस्पती आहे आणि ह्याचा उत्तम उपयोग ह्या आत्ताच्या आग होणाऱ्या लोकांसाठी उपयोग याचा होऊ शकतो. तर ही वनस्पती जी आहे त्याचं चूर्ण जे आहे ते 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा संध्याकाळी गरम पाण्याबरोबर ते पोटात जर घेतलं तर लघवीच्या उत्तम पद्धतीने कमी येते. ह्याचे गुणधर्म सांगताना असं सांगितलं की पलाशो दीपनो वृक्षा, हे भूक वाढवणार आहे. वृक्ष म्हणजे शुक्र धातूला बळ देणार आहे. हे ब्रह्मचर्याचा पालनाचा हिशोब ह्याच्यात सुद्धा पुन्हा सांगितला गेला. सरष्णव व्रणगुलमजित भग्न संधान कृतदोष ग्रहण्यर्षा कृमीन हरेत कषाय तिक्त मधुराहा स्निग्धो गुदज रोगजित तत्पुष्पम स्वादुपाकेतू कटुतिक्तम कषायकम, असे याचे संस्कृतमध्ये गुण सांगितले. तर वृक्क खराब होताना ज्या ज्या काही गोष्टी घडत जातात त्या सगळ्या गोष्टीला विरोधी असे याचे गुणधर्म आहेत. आणि हे जर आपण धन्यजिऱ्याच्या बरोबर जर घेतलं तर याचा गुण हा त्रिगुणित होतो, जास्ती होतो. आणि त्याचा परिणाम जो आहे तो म्हणून वृक्कातल्या वेदनाही कमी येतात, मूत्राश्मरी किंवा मूतखडे पडायला सुरुवात होते आणि लघवीची आग जी आहे ती सुद्धा पूर्णतः नष्ट होऊ शकते. तर हे अतिशय साधं औषध आहे आणि पळसाची झाडं ही खेडेगावात भरपूर ठिकाणी असतात, तर हे वापरणं माझ्या मते इष्ट आहे. अजून काही औषधी आपण आपल्याबरोबर आणलेले आहेत सर, तर त्यांच्याबद्दल पण आम्हाला थोडक्यात. ती वनस्पती आता जी पळस आहे ती मी तुम्हाला मुद्दामून दाखवतो. दरम्यान आपण काही वनस्पती पाहूया ज्यांचा आयुर्वेदामध्ये आपण डिरेक्टली वापर करू शकतो किडनीच्या आजारांमध्ये. तर ही जी वनस्पती ही आत्ता पळस म्हणून जो दाखवलं, ज्याचं फूल तुम्हाला दाखवलं, त्याची ही 3 पानाची पळस जो आहे तो आहे आणि हा आपल्याला खेडेगावात कुठेही मिळू शकतो. हिच्या पानांचा रस सुद्धा वापरता येतो, सालीचाही वापरता येतो किंवा बिया वापरता येतात.
ही जवळ जी दुसरी वनस्पती आहे ती पुनर्नवा नावाची वनस्पती आहे आणि या पुनर्नवाची भाजी जरी खाल्ली तरी मगाशी सांगितलं तसं वृक्क रोगाच्या सगळ्या लोकांसाठी ज्यांचं सिरम क्रिएटिनिन वाढलेलं आहे, ब्लड युरिया ज्यांचा वाढलेला आहे, अशा लोकांसाठी या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो. ह्याची भाजी करून खायची आणि ह्याचं मूळ जे आहे ते उगाळून पोटामध्ये घेणं असा जो प्रकार आहे तो याच्यासाठी खूप उपयोगी पडतो. ह्याच्याबरोबर आणखी काही गोष्टी आहेत त्या मला वाटतं की तुम्हाला दाखवायला अगदी आपण पाहूया लगेच. तर ह्या छोट्या ज्या बिया दिसतात याला कासनी असं म्हणतात आणि या कासनीचा अर्क करून जर पाण्यातला वापरला गेला तर क्रिएटिनिनची लेवल ही अतिशय उत्कृष्टरित्या कमी होऊ शकते. तर हे एक औषध नेहमी वापरण्यासारखं आहे आणि 40 ml सकाळी आणि 40 ml संध्याकाळी असं जरी हे फक्त वापरलं ना तर ह्याचा वृक्क ज्यांचं खराब झालेलं आहे अशा लोकांसाठी खूप चांगला परिणाम येतो. तर लोकांनी याचा प्रयोग सुद्धा करून बघणं हे गरजेचं आहे. अजूनही काही औषधी गोष्टी आहेत ज्या आपण पाहूया लगेच. त्यांच्या संदर्भात सर आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये माहिती तर देत आहेतच. ही सगळ्यांना माहीत असलेली वनस्पती आहे, घरगुती औषध आहे, पंचपाळातलं औषध ज्याला म्हणता येईल असं आहे आणि ह्या वेलदोड आहे. याचे बृहदेला आणि सूक्ष्मेला म्हणजे छोटी वेलदोडे आणि मोठे वेलदोडे असे 2 प्रकार असतात. तर आम्ही जेव्हा आयुर्वेदीय ग्रंथांचा अभ्यास करत होतो त्यावेळी वृक्क रोगाची लक्षणं जी आहेत ती शोधून काढत असताना तिथे येणारी सततची वनस्पती जी आहे कॉमन येणारी ती म्हणजे ही एला किंवा वेलदोड आहे. आणि या एलाचा एलाद्यरिष्ट नावाचा एक कल्प विकत मिळतो चांगल्या कंपन्यांचा. तर रोज सकाळी आणि संध्याकाळी 4-4 चमचे हे जर एलाद्यरिष्ट घेतलं गेलं तर रक्तदाबाच्या लोकांना आणि ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांना वृक्काचा त्रास नंतर होण्याची शक्यता कमी असते आणि ज्यांना त्रास आहे त्यांना सुद्धा याचा अप्रतिम फायदा होतो. तर ही एक वनस्पती वापरण्याच्या प्रकारातली आहे. म्हणजे याच संदर्भात माझा पुढचा प्रश्न सर मी तुम्हाला विचारणार आहे की सध्या समाजामध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांचं प्रमाण हळूहळू वाढत आहे आणि या दोन्ही आजारांचा किडनीशी तसा डिरेक्टली संबंध आहे कारण हे दोन्ही आजार किडनी क्रोनिक रिनल फेल्युअरकडे घेऊन जाणारे आहेत. तर या आजारांमुळे CRF किंवा क्रोनिक रिनल फेल्युअर होऊ नये यासाठी तुम्ही तर आता वेलदोड्याबद्दल सांगितलंच पण अजूनही काही आपल्याला काळजीपूर्वक उपाययोजना करता येतात. त्याच्यातले एक खूप उत्तम द्रव्य जे आहे औषध आहे ते मी आणलेलं आहे तेही मला वाटतं की तुम्ही पाहूया लगेच. आपण हेही औषध आपण पाहूया प्रात्यक्षिकरित्या या औषधाचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे करता येईल ते पण पाहूया. हे समोर जे औषध दिसते काळ्या रंगाचं हा शिलाजीत आहे आणि शिलाजीतांनी इतके आजार नष्ट होऊ शकतात की आपल्याला त्याची कल्पना नसते. जी स्थूल व्यक्ती आहे ज्यांचा रक्तदाब वाढलेला आहे, ज्यांची लिपिड प्रोफाईल वाढलेली आहे आणि ज्यांची किडनी प्रोफाईल होपले झालेली आहे अशा लोकांनी हे शिलाजीत हे नावाचं औषध जे आहे ते जवळच्या वैद्याकडनं आणावं आणि 250 मिलीग्रॅम आणि 250 मिलीग्रॅम संध्याकाळी असं जेवणाच्या आधी म्हणजे आपानकाळी घ्यावं. तरी तसं जर घेतलं गेलं तर कमरेतल्या अवयवांच्याकडे जातं, वृक्काकडे जातं आणि वृक्काचे आजार जे आहेत ते बरे व्हायला सुरुवात होते. हे जेव्हा मिळणार नाही तुम्हाला त्यावेळेला फड्या निवडुंग जो असतो त्याचं मूळ जे आहे त्या मुळाचा काढा घेतला तरी शिलाजीतासारखाच परिणाम त्याचा येऊ शकतो. तर हे एक उत्कृष्ट औषध आहे. ज्यांना किडनी फेल्युअर आहे आणि ज्यांना क्रिएटिनिन आणि ब्लड युरिया वाढलेला आहे अशा लोकांसाठी आणखी एक साधं सोपं सरळ औषध आहे तेही मला वाटतं की तुम्हाला तेही आपण पाहूया लगेच. वेगळ्या अजून एक काही औषधी पदार्थ आयुर्वेदामधील आहे ते पाहूया. ही समोर जी दिसते ही एक प्रकारची माती आहे, याला मुलतानी मिट्टी असं म्हणतात, मुलतानी माती. तर ह्या बाजारात अगदी सहज उपलब्ध होऊ शकते आणि फेस पॅक म्हणून बरेच जण हे वापरतात. पण ह्या मातीमध्ये चिखल तयार करायचा इथं आणि संपूर्ण अंगाला लेप घालायचा, संपूर्ण अंगाला लेप घालायचा आणि साधारण 2 तास हा लेप ठेवून नंतर दुपारी 12च्या दरम्यान आंघोळ करायची थंडगार पाण्याने. तर आपल्या शरीरामधले रोमरंध्र जे आहे ते आकर्षले जातात, त्याचा परिणाम जो आहे तो वृक्काकडे येतो आणि वृक्काला उत्तेजना मिळून लघवी भरपूर व्हायला लागते आणि वृक्काच्या संबंधित आजार जे आहेत ते कमी व्हायला लागतात. ॲट द सेम टाइम ही माती जी आहे ती रक्तातलं विष शोषून घेते. रक्तातला जो विषांश आहे तो कमी झाल्या कारणानं उत्साह उल्हास वाढायला लागतो आणि त्या माणसाच्या तब्येतीमध्ये अप्रतिम फरक पडतो. ह्याच्यावर जर पोटातली औषध घेतली गेली तर त्याचा खूपच चांगला परिणाम होतो. आणि याबरोबर जर हृदय आणि मस्तिष्कावरती औषध देऊन बस्ती चिकित्सा केली तर त्याचा परिणाम हा इतर लोकांनाही दिसतो आणि त्या व्यक्तीच्या पॅरामीटर्समध्ये जे पॅथॉलॉजिकल पॅरामीटर्स आहेत त्याच्यात क्रिएटिनिन आणि युरिया लेवलमध्ये सुद्धा खूप चांगला परिणाम दिसू शकतो. या संदर्भात मला पुढचा असा प्रश्न विचारायचा की दुधी भोपळा आणि कारलं याच्यामुळे जे युरेसिस जास्त होतं तर त्यांचाही किडनीच्या आजारांमध्ये काही उपयोग होऊ शकतो का? कसं आहे, दुधी भोपळ्याचा रस जो आहे ना तो वृक्कासाठी उपयोगी पडतो वाया हृदय. तर हे वापरायला काही हरकत नाही आहे. तसाच या भोपळ्याचा जसा परिणाम आहे लाल भोपळ्याचाही अशा पद्धतीने परिणाम काकडीचा येतो. परंतु हे करत असताना पचनशक्ती ही चांगली असणे गरजेचं आहे. कच्चे पदार्थ खात असताना तुमचा जठराग्नी जर चांगला नसेल आणि वृक्काच्या रोगामध्ये तो बिघडलेला असतो, मळमळ होत असते, उलट्या होत असतात, तर अशा वेळेला आधी जठराग्नी मांद्य जे आहे ते नष्ट करायला पाहिजे. दीपन आणि पाचन अशी औषधं घेतली जायला पाहिजे. भुकेची कुवत वाढली
की नंतर मग ही औषध द्यायला पाहिजे. कारण अग्नीचं अनुमान हे कशावरनं करायचं आहे, जरणशक्तीवरनं. म्हणजे अग्ने जरणशक्ती असं म्हटलेलं आहे. खाल्लेलं अन्न किती पचतं आणि त्याची अभ्यवरण शक्ती, त्या खेचून किती घेतं शरीर, ह्याच्यावरती ते अवलंबून आहे. तसं औषधाचंही पचन व्हायला नाही. तर औषधं खूप सुंदर आहेत आणि तब्येत जर साथ देत असेल तर उपयोग नाही. जे आता म्हणतात ना की सोयाबीनमध्ये प्रोटीन आहे, प्रोटीन आहे हो त्याच्यामध्ये, पण ते पचवायची ताकद नसेल तर त्या प्रोटीनचा उपयोग नाही, त्रासच आहे उलट. तर घावामध्ये प्रोटीन घालण्यासाठी म्हणून सोयाबीन टाकणं असं जे होतं ते कसं होतं, अंधानुकरण होतं. तिथं शास्त्र लक्षात घेऊन त्याच्या पद्धतीने वागलं जायला पाहिजे. तसाच हा विषय. अगदी अगदी खूप छान विवेचन सर आपल्याला देत आहेत. दरम्यान एक प्रश्न येतोय, तो प्रश्न घेऊया. भरत प्रश्न विचारतायत उस्मानाबादवरून. कृपया आपला प्रश्न विचारा भरतजी. बोला बोला. हॅलो सर, भरत, माझं वय सर 25 वर्ष आहे. तर माझ्या दोन्ही किडन्या खराब झालेल्या आहेत आणि सलगपणे प्रश्न विचारा. किडनी ट्रान्सफर करायची, तर भावाची किडनी ट्रान्सफर करण्यासाठी बसतोय त्यांचा रक्तगट. तर सर देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला काही त्रास होऊ शकतो का? अगदी धन्यवाद भरतजी. आता सध्या 7.2 वर आहे. अच्छा अच्छा, धन्यवाद भरतजी. आपला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपण देणारच आहोत. दरम्यान घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो डॉक्टर. रुचिरा दर बुधवारी दुपारी 3 वाजता आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता. या अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. किडनीचे आजार म्हणजेच वृक्करोग आणि आयुर्वेद या विषयावर आज आपण चर्चा करतोय. मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. ब्रेकला जाण्याच्या आधी भरत यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता उस्मानाबादवरून. सर, किडनी ट्रान्सप्लांटशी संबंधित हा प्रश्न होता. हळूहळू आपण त्या चर्चेकडे जातच होतो. त्यांनी प्रश्न विचारून आपल्याला त्या चर्चेकडच्या दिशेनंच नेलेलं आहे. तर काय उत्तर देता येईल यावर? कसं आहे, वृक्क दुसऱ्याला दिल्यानंतर ज्यांनी दिलेलं आहे ते त्यांनी मगाशी सांगितलं तसं पथ्य पाळणं हे गरजेचं आहे. सात्विक अन्न खाणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं, मसालेदार पदार्थ कमी खाणं वगैरे हे करायला पाहिजे. म्हणजे मग त्याचा एका वृक्कावरती सुद्धा त्याचं आयुष्य जे आहे ते जाऊ शकतं. अगदी. परंतु ह्याच्या बरोबरीनं ज्यांना वृक्क घेतलेलं आहे त्याचं शरीर त्याच्यात क्रिएटिन वगैरे वाढल्यानंतर पोचट झालेलं असतं. त्याला नवसंजीवन देण्यासाठी आयुर्वेदातली रसायन चिकित्सा ती करायला पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर च्यवनप्राशसारखं औषध घ्यायला पाहिजे. बस्ती वगैरे घेऊन कोठा जो आहे तो साफ करायला पाहिजे. हृदयाची आणि मेंदूची ताकद जी आहे ती वाढवायला पाहिजे. आणि हे सगळं होत असताना आत्ता सांगितली जी आयुर्वेदिक औषध आहे त्याचा वापर करावा. आणि नंतर जर वृक्क त्यांनी जर बसून घेतलं, ते व्यवस्थित मॅच झालं त्या शरीराला, तर मग शरीरातल्या पांढऱ्या पेशी ज्या त्या बंड करत नाहीत आणि मग ते रिपल्शन जे आहे ते होत नाही. आणि त्या वृक्काचा परिणाम त्या व्यक्तीसाठी चांगला येऊ शकतो आणि त्याचं नॉर्मल जे आयुष्य आहे ते तो जगू शकतो. तर ह्या पद्धतीने माझ्या मते त्यांनी विचार करणं. अगदी अगदी अगदी. दरम्यान अजून एक आपल्याला प्रश्न येतोय, तो प्रश्न घेऊया, चटकन घेऊया. निवृत्ती प्रश्न विचारतायत नाशिकवरून. कृपया आपला प्रश्न विचारा निवृत्तीजी. हो सर, मला मी 25 वर्षाचं वय माझं आणि मला किडनीचा सूज सांगितली. अच्छा. तुम्हाला स्वतःला काय त्रास होतोय? तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा दिवसातून 5-6 वेळा जायला लागते. उच्च रक्तदाब किंवा मधुमेह आहे का तुम्हाला? ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसचा त्रास आहे का? नाही, ते काय सांगितलेलं नाही डॉक्टरांनी. ट्रीटमेंट चालू आहे. अच्छा, ओके. धन्यवाद निवृत्तीजी, आपला प्रश्न समजला. किडनीवर सूज हा एक खूप कॉमन, आपण मगाशी त्याच्यावर चर्चा केली तरी थोडक्यात आपण सांगूया. यांच्यासाठी चंद्रप्रभा लोहशिलाजित चंद्रप्रभा नावाचं एक औषध आहे. ते माझ्या मते त्यांनी 2-2 गोळ्या 3 वेळेला, सकाळी दुपारी संध्याकाळी असं 3 वेळा घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर गोखरूचा जो काढा आहे तो त्यांनी घेणं गरजेचं आहे. मगाशी सांगितलेली सगळी पथ्य जी आहेत ती करणं खूप उपयोगी आहे त्यांना. आणि ह्यांनी पाण्याचा काढा घेणं हे जास्त उपयोगी आहे. 1 लिटर पाणी आहे त्या अर्धा लिटर उरवायचं, उकळायचं आणि उडवायचं. आणि ते जर पाणी घेतलं गेलं तर त्यांना वृक्काच्या संबंधाची जी सूज आहे ती कमी व्हायला मदत होणार आहे. आणि हे होत असतानाच इतर जी लक्षणं त्यांच्या शरीरावरती आहेत, म्हणजे सूज येणं, भूक न लागणं, मळमळ होणं, अशक्तपणा, हे जवळच्या वैद्याला त्यांनी दाखवावं आणि त्यानुसार ती काही औषध जी आहे ती घ्यायला पाहिजे. तर हा त्रास त्यांना होणार नाही. ह्याच्यासाठी एक उत्तम औषध मी आत्ता इथं दाखवू इच्छितो.
आणि ते माझ्या मते आपण बघूया आणि त्याची माहिती लगेच पाहूया. हे औषध आपण नेमकं वृक्करोगाशी संबंधित असणारं आणि इतर जे ट्रान्सप्लांट आणि डायलिसिसच्या पेशंटसाठी सुद्धा त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे. तर हा प्राणी जो दिसतो याच्यामध्ये ह्याला जलौक असं म्हणतात आणि भगवान धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये हिला स्थान दिलेलं आहे आणि तो अमृतापेक्षा सुद्धा उजवा हात तिचा जो आहे तो अमृत घटापेक्षा खालच्या बाजूला आलेला आहे. या अमृतापेक्षा हे गरीयसी असं औषध आहे. तर हे औषध किंवा हा जो किडा तुम्हाला दिसतोय ह्याच्या फक्त किरसवाण्या प्रकाराकडे तुम्ही जाऊ नका. हिला स्वतःचा ब्रेन असतो. हा हार्मोफोडेट म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही सुद्धा ह्या जळवांच्यामध्ये एकत्र असतात. तर हे पॅराव्हेटिल गटरमध्ये जिथं वृक्क असतात तिथं जर हे लावलं गेलं तर तिथं नवीन रक्ताची निर्मिती जी आहे ती व्हायला लागते, उत्पत्ती व्हायला लागते, व्हॅस्क्युलॅरिटी वाढते. म्हणजे आईच्या पोटात बाळाला जसं रक्त मिळत असतं त्या पद्धतीचं रक्त जे आहे ते त्या वृक्काला मिळायला लागतं आणि त्यामुळे रिजनरेशन ऑफ किडनी सेल जे खूप अवघड असतं, बोलतो एवढं सोपं नसतं, ह्याला हातभार लागतो. आणि ह्याच्याबरोबर ना अनुपघृत नावाचं एक तूप आहे. त्यामुळे ते बकरीचं वगैरे जे वृक्क आहे त्याच्यापासून आम्ही ते सिद्ध करतो. त्यात मासे आणि बेलफळं याचा काढा घातलेला असतो आणि त्याचे जर बस्ती दिले गेले अलॉंग विथ दीज मेडिकेशन तर मग त्याचा परिणाम जो आहे ना तो वृक्काचा आजार जो आकार कमी होणं हा जो भाग आहे ज्याला श्रंकन किडनी असं आपण म्हणतो त्याच्यासाठी त्याचा अप्रतिम उपयोग होतो. हे बोलतो एवढं सोपं नाही आहे पण हे अशक्य नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या. ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा वापर करून जर हे केलं गेलं तर ह्याच्यात खूप अप्रतिम फायदा होतो. तर वृक्कार सुद्धा असणाऱ्या लोकांनी सावध होऊन या गोष्टी जर आत्तापासून सुरू केल्या तर नंतर ते किडनी फेल्युअरमध्ये लँड होणार नाहीत. अगदी अगदी. हे किडनी फेल्युअर हा एक विशेष चर्चेचा विषय आहे आपल्यासाठी आणि किडनी फेल्युअरबद्दल चर्चा करताना आयुर्वेद शास्त्र नेमकं कसा विचार करतं ते आम्हाला थोडक्यात सांगा. बरोबर आहे की वृक्काचं काम बंद पडणं ही जी प्रक्रिया आहे आधुनिक शास्त्रात धरतं ते हळूहळू कमी होत जाणारी गोष्ट आहे. आणि त्या थोडंसं मी अडथळा आणतो तुमच्या विवेचनामध्ये पण ह्याच्यामध्ये मला असंही विचारायचं की सध्या डेंग्यू मलेरिया यांचं पण प्रमाण वाढलेलं आहे आणि अशामुळे येणारं जे अॅक्यूट रिनल फेल्युअर असतं कधी बरोबर आणि तेच कधी कधी कारण बनतं पेशंट दगावण्याचं. तर त्याबद्दल पण आम्हाला खूप महत्त्वाचा विषय आहे की कसं आहे डास चावणं, ढेकूण चावणं, पिसवा चावणं याच्यातून जे वेगवेगळे ताप येतात टायफस फीवरसारखा आहे किंवा सेरिब्रल मलेरिया आहे किंवा डेंगीचा परिणाम म्हणून हे होतं तर ह्याच्यात संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी थोडी वेगळी असते. पण ह्याच्यात ट्रिगर फॅक्टर जो आहे तो म्हणजे विष असतात ही कीटकांची. तर इथं साधी औषधं वापरून उपयोग होत नाही. अगध तंत्र म्हणून आयुर्वेदातलं एक वेगळं प्रकरण आहे जे विषाच्या संबंधाने आहे आणि त्यातली औषध जी आहे ती ह्या वृक्काच्या लोकांना वापरायला लागतात आणि ती जर वापरली घेतली तर जादूची कांडी फिरवल्यासारखे यांच्यात चांगले परिणाम दिसतात. त्यामुळे कोणताही आजार धोकादायक आणि मोठा झाला तर तुम्ही आधुनिक शास्त्राचे उपचार घ्याच, सल्लाही घ्या, पण त्याच वेळेला वैद्य जो आहे त्यालाही तुम्ही जाऊन भेटा आणि आयुर्वेदाचं या बाबतीतलं म्हणणं काय हे बघणं खूप गरजेचं असतं. तर ॲक्यूट रिनल फेल्युअरमध्ये ह्या पद्धतीची जेव्हा संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी घडते त्यावेळेला पटोलादी बस्ती नावाचा एक बस्ती सांगितलेला आहे वाघवटाचार्यांनी त्यांच्या ज्वररोग अध्यायामध्ये. तर तो ताप जो आहे तो कृमींच्यामुळे उत्पन्न झालेला आहे. तर तशा पद्धतीची औषधी द्रव्य त्यामध्ये घातलेले असतात आणि त्याचा शौचाच्या मार्गावाटे बस्ती दिला जातो. आता मगाशी जसं बोललं तसं लघवीची उत्पत्ती जर मोठ्या तळ्याच्या ठिकाणी आयुर्वेदाने धरलेली असेल तर या बस्तीचा डायरेक्ट संबंध त्या वृक्काच्या फेल्युअरशी किती आहे हे लक्षात येईल आणि मग यातनं रुग्ण दगावण्याची शक्यता जी ती एकदम कमी होते. पण हे लोकांना माहीत नसतं. आयुर्वेद म्हणजे फक्त पोट किंवा मुळव्याध किंवा काविळीचं औषध एवढाच एक भ्रम लोकांच्या मनामध्ये शिकलेले असले तरी तर ते एक मोठं शास्त्र आहे आणि त्याची एक कार्यकारण मीमांसा काहीतरी आहे हे लक्षात घेऊन जर बघितलं तर तुम्हाला ह्याच्यासाठी उत्तम उत्तर मिळू शकतात. तर तुम्ही बस्ती करावा, खाण्यापिण्यातले बदल करावे, अंगाचे लेप जे आहे ते करावे, नाकात टाकायची काही औषधं आहे ती वापरावी आणि या बरोबरीनं पोटातली औषधं जर दिली गेली तर ॲक्यूट रिनल फेल्युअरमध्ये खूप चांगले परिणाम आयुर्वेदिक औषधे देतात. अगदी खूप चांगलं विवेचन आपल्याला सर देत आहेत. वेळ आपल्याला नेहमीच कमी पडतो कारण हे सगळं ज्ञान एका तासाच्या या लिमिटेड पिरियडमध्ये आपल्याला देणं अवघड आहे पण तरीसुद्धा जे विवेचन सर आपल्याला देतात ते नेहमीच उत्तम असतं. आता वेळ झाली आहे आजच्या आरोग्य सल्ल्याची. कोणत्याही पॅथीचे मुतखड्यासाठीचे औषध 4 चमचे केळीच्या सोपाचा रस आणि 1 चमचा गाईचे शुद्ध तूप यासोबत घेतल्यास खडा फुटण्यास तसेच विरघळण्यास अत्यंत फलदायी ठरते. मसाला न घातलेले अन्न सेवन केल्यास किडनी फेल्युअरचा धोका कमी होतो. निरोगी माणसाने आठवड्यातून एकदा फक्त पाणी पिऊन उपवास केल्यास हृदय, किडनी आणि मेंदूचे आजार उत्पन्न होत नाहीत. रात्री झोपताना पाव चमचा गाईचे तूप, अर्धा चमचा मध आणि 1 चमचा त्रिफळा सेवन केल्याने किडनीचे आरोग्य उत्तम राहते. मुलतानी मातीचा लेप सर्व अंगाला लावून त्यानंतर 1 तासाने थंड पाण्याने आंघोळ केल्यास किडनीची कार्यक्षमता वाढते. गोखरू आणि काडेची राईत यांचा काढा दुपारी 1 वेळा याप्रमाणे 7 दिवस सेवन केल्यास किडनी आणि यकृताचे आजार बरे होतात व पुन्हा होत नाहीत. आमच्या ज्या डॉक्टरांना हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे, प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संपर्कात यायचं आहे, त्यांनी आमचा सह्याद्री वाहिनीचा पत्ता लिहून घ्या.
आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल ॲड्रेस आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. सर, किडनीशी संबंधित एक महत्त्वाचा जो विषय चर्चेला राहिलेला आहे त्याबद्दल थोडक्यात बोलूया आपण. डायलिसिसवर असणाऱ्या रुग्णांनी नेमकी काय काळजी घ्यावी आणि ते वाढू नये पुढे हा आजार म्हणून काय? हा श्रीराम खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की डायलिसिस केलेल्या लोकांना वैद्यांनी काय करायचं किंवा आयुर्वेदाकडून त्या लोकांनी काय अपेक्षा ठेवायची. तर शरीरातलं रक्त काढण्याच्या प्रक्रियेला रक्तमोक्षण असं म्हणतात आणि त्याची एक काही पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चातकर्म असं असतं. तर डायलिसिस हा असाच भाग आहे की रक्तशुद्धीकरणाचा भाग आहे. तर वैद्याकडे जाऊन रक्तमोक्षणाची जी पूर्वतयारी आहे ती डायलिसिसच्या प्रत्येक डायलिसिसच्या आधी त्या रुग्णांनी करावी. प्रधान कर्म म्हणजे डायलिसिस झालं की नंतर पश्चातकर्म म्हणजे नंतर करायची जी गोष्ट आहे ती सुद्धा वैद्यांच्याकडनं समजून घ्यावी. असं जर केलं तर डायलिसिसचा परिणाम जो आहे तो नंतर फ्रिक्वेन्सी त्याची वाढत जाते, हे होत नाही आहे. आणि शरीरावरती येणारा डायलिसिसचा जो विकृत परिणाम आहे, HB कमी होत जाणं वगैरे, ताकद कमी होत जाणं, शरीरातलं प्रोटीन कमी झाल्या कारणानं अंगाची सुरकुत्या येणं किंवा एजिंग फास्ट होणं, ह्या गोष्टी घडत नाहीत. तर हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं आणि त्याच्यासाठी ही ट्रीटमेंट आयुर्वेदात उपलब्ध आहे हेही माहीत नसतं. जे वृक्क खराब होण्याच्या वेळेला तुम्ही फक्त आधुनिक शास्त्राची औषधं, आयुर्वेदाची औषधं आणि आधुनिक शास्त्राची औषधं, डायलिसिस आणि त्याच्याबरोबर आयुर्वेदिक औषधं, अशा सगळ्या जर गोष्टी केल्या तर आत्ताच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघतो की 35 वर्षापर्यंत रुग्णांचं आयुष्य हे उत्तम पद्धतीने चालू आहे, चांगलं राहिलेलं आहे आणि त्यांची इफिशियन्सी ही टिकते. तर हे असं जर घडत असेल तर ह्या गोष्टीचा आपण म्हणजे त्याग करून कुठंतरी दुसरंच काहीतरी करतोय असं व्हायला नाही पाहिजे आणि आयुर्वेदाची जी कास आहे ती पकडायला पाहिजे. अगदी अगदी. पूर्ण आयुर्वेद शास्त्रामध्ये जे वृक्करोग आहेत त्यांच्यामध्ये पंचकर्माचा काही उपयोग आहे का? अशा प्रकारे नस्य म्हणून मगाशी जे सांगितलं ते लहानपणापासून जर आपण नाकामध्ये औषधी तूप किंवा तेल टाकायची सवय जर ठेवली तर नासा ही शीर्षोद्वार म्हणजे मेंदूकडे जाणार ते आहे आणि आपलं ऊर्ध्वमूलम अधक्कायम या न्यायाने आपलं डोकं हे मूळ आहे. तर त्याच्यावरती जर तुम्ही या गोष्टींचा नस्याचा वापर केला तर संपूर्ण शरीराचं आरोग्य हे चांगलं राहू शकतं. त्यावर मगाशी सांगितलेले बस्ती जे आहेत त्यामध्ये बकरीच्या आतड्याचे जे बस्ती असतात, वजळडी ज्याला म्हणतो, ते जर दिले गेले तर वृक्क अकार्यक्षम होणं ही प्रक्रियाच घडत नाही, हेही करणं गरजेचं आहे. त्याच्यावरून अग्निकर्म आणि मगाशी सांगितलेला जलौकावचरणाचा उपयोग सुद्धा आपण करू शकतो. अगदी अगदी. म्हणजे आयुर्वेदामध्ये किडनीच्या आजारांविषयी, सर्व मूळ आजारांविषयी सुद्धा आणि नंतर वाढलेल्या आधुनिक विज्ञानाच्या आजारांविषयी सुद्धा भरपूर उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याकडे वेळ नेहमीच कमी राहिलेला असतो. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या या क्षणात मी एवढं सांगू इच्छितो की आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे. ऋषीमुनींनी अथक परिश्रम करून शरीरविज्ञानशास्त्राचा जो काही अभ्यास केला आणि ज्यामुळे आजचा आयुर्वेद आपल्यापर्यंत आला, तो आयुर्वेद नवीन नवीन आयुर्वेद तज्ज्ञ आणि वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतोच आहे. सर्व प्रेक्षकांनी याचा उपयोग करून घेतला तर त्यांचं आरोग्य निश्चित चांगलं राहील याची खात्री वाटते. धन्यवाद सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं उत्तम मार्गदर्शन दिलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार.